जेव्हा मला तुमची गरज होती, तेव्हा तुम्ही कुणीच माझ्यासोबत नव्हतात. पण आई, दिव्या, कार्तिक, दिनेश दादा, निवेदिता वहिनी, काका काकी सगळ्यांनीच मला सांभाळून घेतले. ज्यामुळे असा तडकाफडकी कुठलाही निर्णय घेऊन त्यांना दुखावणं मला जमणार नाहीये. माझं ठरलं की मी स्वतः काय ते तुम्हाला सांगेन. दीक्षा ठामपणे म्हणाली. आता पुढे. दिशू, अगं पण. आई, मी म्हणाले ना, मला विचार करायला वेळ हवाय. प्लीज मला फोर्स करू नकोस. ठेवते मी फोन. दीक्षाने कॉल कट केला आणि मोबाईल बाजूला फेकून खोल श्वास घेतला. दक्ष तिच्या घरी गेलेला हे ऐकून तिला आश्चर्यच वाटलं होतं. एक वेळ तो त्याच्या घरी सगळं सत्य सांगेल हे तिला अपेक्षित होतं, पण तिच्या घरी जाऊन त्याने सगळं कबूल करणं हे तिच्यासाठीही नवीनच होतं. नकळत तिची पावलं गेस्ट बेडरूमकडे वळली. दार लॉक नव्हतं. ती हळूच दार उघडून आत आली. कार्तिक दुसऱ्या बेडरूममध्ये झोपला होता, त्यामुळे दक्ष एकटाच होता या रूममध्ये. दीक्षा हळूच त्याच्या शेजारी बसली. बाल्कनीतून येणाऱ्या उजेडात ती दक्षचा चेहरा निरखत होती. दिवसभराच्या मानसिक ताणामुळे त्याचा चेहरा ओढल्यासारखा दिसत होता. केस विस्कटलेले होते. कपाळावर आठ्या होत्या. तिचा हात तिच्याही नकळत त्याच्या केसांमधून फिरला आणि त्याच्या आठ्याही विरून गेल्या. चेहरा शांत झाला. त्याला पाहून तिचं मन भरून आलं. भले तिच्या मनात त्याच्याविषयी राग भरला होता, पण तो त्याच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतोय ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद होती. त्यांच्या नात्याचं भविष्य अधांतरीच होतं अजूनही, पण निदान त्याने खरं काय ते मान्य केलं होतं. दीक्षाने एक हातात सुस्कारा सोडला आणि ती तशीच बाहेर निघून आली. पुढचे 2-3 दिवस असेच निघून गेले. हळूहळू घरातले सगळे जे झालं ते ॲक्सेप्ट करायचा प्रयत्न करत होते. दिनेश, निवेदिता आणि काका काकी दिल्लीला निघून गेले होते. दिनेश थांबायचं म्हणत होता, पण तिकडे दिल्ली ऑफिसलाही बरंच काम पेंडिंग होतं. त्यामुळे त्याचा नाईलाज होता. दक्ष त्याच्याकडून सगळ्यांशी बोलायचा प्रयत्न करत होता, पण एक कार्तिक सोडला तर कुणीच त्याच्याशी बोलत नव्हतं. दीक्षाचा आणि त्याचा कामापुरता संवाद असायचा. तिला त्याच्या डोळ्यात गिल्ट दिसायचं आणि मन उदास व्हायचं, पण ती जाणून बुजून दुर्लक्ष करायची. आता कुठे दक्षला जाणीव होत होती दीक्षाने किती काय काय सहन केलं होतं. दीक्षा आजपासून परत ऑफिस जॉईन करणार होती. तिचं आवरायला म्हणून ती रूममध्ये आली तेव्हा दक्ष ऑलरेडी तिकडे रेडी होत होता. त्याचा उतरलेला चेहरा पाहून तिला कसं तरीच झालं. भले तिच्या मनात त्याच्याविषयी राग होता, पण तरीही तिला परिस्थितीची जाणीव होती. घरातही कुणी त्याच्याशी बोलत नव्हतं. त्याचंही कशात लक्ष नसायचं, ना नीट खायचा ना काही. दीक्षाला नाही म्हटलं तरी त्याची काळजी वाटायला लागली होती. एक माणूस म्हणून दक्ष नक्कीच वाईट नव्हता. गैरसमज वगैरे बाजूला ठेवला तर आजवर त्याने कधीच तिला वाईट नजरेने पाहिलं नव्हतं, की तसा कधी स्पर्शही केला नव्हता. दक्ष आरशात पाहून केस सेट करत होता. ए झिपऱ्या, काहीही उपयोग होणार नाही आहे असे केस सेट करून, दीक्षाने निर्विकार चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली. तिचा आवाज ऐकून त्याने चमकून मागे वळून पाहिलं. तिला स्वतःहून आपल्याशी बोलताना पाहून जरासं का होईना त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. काय म्हणाली मी, असं काय पाहतोस डोळे फाडून? घुबड कुठला, चल सरक, मला रेडी व्हायचं आहे. तिनं हळूच त्याला बाजूला ढकललं. ए असू देत हां, मी बॉस आहे लक्षात ठेवायचं. तसंही माझ्यावर फिदा आहेत हां आपल्या ऑफिसमधल्या पोरी. तुला काय कळतंय म्हणा. तोही नॉर्मली बोलून गेला. ओ हो, शेख चिल्ली कारखानीस. उगाच दिवसा स्वप्न पाहू नकोस हा तू, फिदा आहेत म्हणे. जा मग त्याच्यातलीच एक पकड. आला मोठा शहाणा. दीक्षाने नाक मुरडलं. बघच तू, आजच कामाला लागतो. तसंही सावनी कालच मेसेज करत होती मला. तिला जॉब चेंज करायचा आहेच अनायसे. इंटरव्ह्यू द्यायला सांगतो आपल्या ऑफिसमध्ये, दक्ष तिला टशन देत म्हणाला. सावनी, अवनी, पवनी, भवानी कुणी का येईना, मला काय फरक पडतोय, दीक्षा धुसफुसत म्हणाली. भवानी, ही कोण नवीन? अगं सावनी नाव आहे तिचं, बार्बी डॉल, रिमेंबर ना? दक्ष मुद्दाम तिला चिडवत म्हणाला. बार्बी बार्बी केलंस ना तर तिच्या झिंजा उपटून हातात देईन तुझ्या, मग बस टकली बार्बी घेऊन, दीक्षा फणकारून म्हणाली. तिने हातातला परफ्यूम दक्षच्या नाकासमोर फवारला. दक्ष शिंकला तशी ती तिरकस हसली. अगे मंदेश्वरी, असं कोण नाकासमोर परफ्यूम मारतं? दक्ष शिंकत सुटला तशी दीक्षा जोरजोरात हसायला लागली. कसं दिसतंय बघा, लाल नाकाचं माकड, दीक्षाने त्याला वेडावून दाखवलं, पण तो मात्र तसाच तिच्याकडे एकटक पाहत उभा होता. शिंकून डोळ्यात पाणी आलं होतं त्याच्या, पण तिला हसताना पाहून ओठांवर मात्र स्माईल होती. काय पाहतोयस असा, दीक्षाने हसता हसता विचारलं. एक सांगू दीक्षा, तो म्हणाला तशी ती एकदम हसायची थांबली. काय, तिने विचारलं. माझ्यावर हवा तेवढा राग काढतो. आय स्वेअर मी काहीच बोलणार नाही, पण प्लीज अशीच हसत राहा, खूप छान दिसतेस हसताना, दक्ष तिच्या नजरेत पाहत म्हणालं. तशी तिने मान वळवली. मी आलेच, असं म्हणत दीक्षा बाहेर निघून गेली. दक्ष हताशपणे ती गेली तिकडे पाहत राहिला. दीक्षा ऑफिसला पोचली तेव्हा अनुप आणि कार्तिक मीटिंगमध्ये होते. तिच्या डेस्कवर बसत तिने कामाला सुरुवात केली. तासभर झाला असेल की पिऊन तिच्या डेस्कजवळ आला. मॅडम, तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय. हो आलेच, दीक्षा म्हणाली आणि त्याच्या मागे लॉबीत गेली.
तिकडे बसलेल्या दर्शनला पाहून तिला आश्चर्य वाटलं. दादा तू इकडे? तिने विचारलं. तुला भेटायला आलोय. आई म्हणाली तू घरी येऊ नका असं सरळ सरळ सांगितलेस तिला. मग काय करणार होतो? इकडे येण्याव्यतिरिक्त पर्यायच नव्हता. दर्शन म्हणाला. बस ना, चहा कॉफी काय घेणार आहेस? दीक्षाने विचारलं. मी इकडे चहा कॉफी पिण्यासाठी आलेलो नाही आहे दीक्षा, मला बोलायचं आहे तुझ्याशी. दर्शन म्हणाला. ओके, पण ही जागा योग्य नाही आहे बोलायला दादा. मी तुला लंचमध्ये भेटते. इथेच कॉर्नरला एक चांगलं रेस्टॉरंट आहे, तिकडे भेटूया 1 वाजता. मी आजच परत ऑफिस जॉईन केले, त्यामुळे काम सोडून असं इकडे बसणं बरोबर वाटणार नाही. दीक्षा म्हणाली. ठीक आहे, भेटूया लंचला. असं म्हणत दर्शन तिकडून निघून गेला. दीक्षा आत जाण्यासाठी मागे वळली आणि समोर दक्षला पाहून तिथेच थांबली. दर्शन आला होता? त्याने विचारलं. दिसतंय ना तुला तो आला होता ते, तरी काय विचारतोस? दीक्षा इरिटेट होत म्हणाली. सॉरी, तसं नाही, पण तू असं त्याला जायला. भेटणार आहे मी परत त्याला लंच टाईममध्ये, तेव्हा बोलेन. दीक्षा आत निघून गेली. दक्ष केबिनमध्ये आला आणि डोक्याला हात लावून बसला. त्याला तो दिवस आठवला ज्या दिवशी तो दीक्षाच्या घरी गेला होता. भूतकाळ. दारावरची बेल वाजली तसा सुधाकरनी पेपर बाजूला ठेवला आणि जाऊन दार उघडलं. तुम्ही इकडे? दारात उभ्या असलेल्या दक्षला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं होतं. हो, मी आत येऊ का? दक्षने विचारलं. हो हो, या ना. सुधाकरनी त्याला आत घेतलं, पण त्यांची नजर बाहेर भिरभिरत होती. दीक्षा नाही आले? मी एकटाच आलोय, कारण तुम्हा सगळ्यांशी मला बोलायचं आहे. दक्ष गंभीर होत म्हणाला. जरा सगळ्यांना बोलावता का? हो, पण तुम्ही काही चहा कॉफी वगैरे? नकोय मला, प्लीज. मी इकडे फक्त तुमच्याशी बोलायला आलोय, आणि जे मी बोलणार आहे ते ऐकल्यावर आय एम शुअर तुम्ही मला पाणीही विचारणार नाही. दक्ष हलकं हसत म्हणाला. सुधाकरनी न कळून फक्त सगळ्यांना आवाज दिला तसे सगळे हॉलमध्ये जमले. माझं आणि दीक्षाचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालेलं हे तर तुम्हाला माहीतच आहे. दक्षने बोलायला सुरुवात केली. ते कसं विसरू आम्ही? 4 चौघात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही त्या पोरीने. तिची काकू फणकारली. हे बघा, आधी माझं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यानंतर ठरवा दीक्षा दोषी आहे की नाही. असं म्हणत दक्षने सुरुवातीपासून त्यांना सगळं काही सांगायला सुरुवात केली. जसं जसं जो सांगत होता तसतसे सगळे अचंब्याने त्याच्याकडे पाहत होते. दर्शनच्या रागाने मुठी आवळल्या होत्या, तर दीक्षाची आई आणि काकू पाणवलेल्या डोळ्यांनी दक्षकडे पाहत होत्या. सगळं सांगून झालं तसा दक्ष थांबला. हाऊ डेअर यू? दर्शन रागाने त्याच्यावर धावून गेला. दर्शन, त्याचे काका ओरडले. मूर्खपणा करू नकोस. काही झालं तरी दीक्षाचा नवरा आहे तो. नवरा? आणि याच्या सांगण्यावरून मी माझ्या लाडक्या बहिणीवर नको नको ते आरोप केलेत. तिला चुकीचं समजत आलोय. तिने किती प्रयत्न केला माझ्याशी बोलायचा, पण मी मात्र तिचं अजिबात ऐकून घेतलं नाही. या अशा माणसाला तुम्ही तिचा नवरा म्हणताय? छा, युजलेस. दर्शन चिडून ओरडला. बरोबर बोलतोय दर्शन. आतापर्यंत खूप मान ठेवला तुमचा, पण आता नाही. काय केलं हे? तुमच्या एका नाटकामुळे आमची मुलगी आम्हाला कायमची दुरावली. किती पोटतिडकीने सांगत होती ती सगळं खोटं आहे म्हणून, आणि मी मात्र तुमच्या बोलण्यात आलो आणि या हातांनी तिचं आयुष्य बर्बाद करून बसलो. सुधाकर डोक्याला हात लावत म्हणाले. ते काही नाही, आज हिशोब करूनच टाकूया. दर्शन, पोलिसांना फोन कर. या लफंग्याला जेलमध्येच टाकतो. सुधाकर चवताळून उठले. सुधाकर, जरा शांत डोक्याने विचार कर. आता ताईतपणा करून काही होणार नाहीये. विसरू नकोस, दीक्षा अजूनही त्याची बायको आणि कारखानेसांची सून आहे. आपलं एक चुकीचं पाऊल तिचं नुकसान करू शकतं. सुरेंद्र म्हणाले तसे सुधाकर जरासे शांत झाले. सगळ्यात आधी तर आपल्याला दीक्षाला या माणसाच्या तावडीतून सोडवावं लागणार आहे. सुरेंद्रने दक्षावर जळजळीत कटाक्ष टाकला. मी हात जोडून तुम्हा सर्वांची माफी मागतो. मी चुकलो, खूप चुकलो. दीक्षाला एका गैरसमजापायी त्रास दिलाय मी. तुम्हाला मला जी काही शिक्षा द्यायची आहे ती देऊ शकता, पण हेही तितकंच खरं आहे की मी दीक्षाची लग्न जरी जबरदस्ती केलं असेल तरी माझं प्रेम आहे तिच्यावर. दक्ष हात जोडत म्हणाला. प्रेम? तुला प्रेमाचा अर्थ तरी कळतो का? आणि तुला काय वाटलं, प्रेम आहे केलं की आम्ही किंवा दीक्षा तुला माफ करू? दर्शन चिडत म्हणाला. नाही, तशी अपेक्षाही नाही आहे माझी, पण प्लीज मला एक संधी द्या माझ्या चुका सुधारण्याची. प्लीज, दीक्षाशी जो काही अबोला धरलाय तुम्ही सगळ्यांनी तो मिटवा. मला माहिती ती तुम्हाला खूप मिस करते. माणसांमध्ये असूनही एकटं वाटतं तिला, कारण तिची फॅमिली तिच्यासोबत नाही आहे. दक्ष म्हणाला. वा, सगळं करून सवरून आता बरी रे उपरती झाली आहे तुला. आलं लगेच वर तोंड करून माफी मागायला. ते काही नाही भाऊजी. दर्शन, उद्याच्या उद्या आपण जातोय कारखानेसांकडे आणि आपल्या दीक्षाला परत घेऊन येतोय. खूप सोसलं तिने. आता बास झालं. दीक्षाची काकू संतापाने दक्षकडे पाहत म्हणाली. तो मात्र भरल्या डोळ्यांनी सगळ्यांकडे पाहत होता. आता कशाला बसलायस इकडे? चहा पाणी विचारू असं वाटते की जेवायला घालू तुला? सागरसंगीत असा गैरसमज आहे तुझा.
तू असशील मोठा माणूस, पण तुझी नियत फारच छोटी आहे. निघालास तरी चालेल आता. दर्शन चिडून म्हणाला. तसा दक्ष उठून उभा राहिला. परत एकदा तुमची माफी मागतो मी. मला माहिती आहे ते शक्य नाही आहे, पण जाता जाता एवढंच बोलून दक्ष दीक्षाच्या घरातून बाहेर पडला. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं त्याच्या. तो तसाच ड्राईव्ह करत त्याच्या फार्म हाऊसवर जाऊन बसून राहिला. वर्तमान काळ. केबिन डोअरवर नॉक झालं तसा दक्ष विचारातून बाहेर आला. येस दक्ष. कार्तिक आत आला. अनुप आणि माझं डिस्कशन झाले आणि दक्षचा चेहरा पाहून कार्तिक बोलायचं थांबला. दक्ष काय झाले? कार्तिकने त्याच्यासमोर बसत विचारलं. दर्शन आला होता, दीक्षाचा मोठा भाऊ. दीक्षा त्याला भेटायला जाणारे लंच टाईममध्ये. कार्तिक ते. दक्ष तुझी भीती मी समजू शकतो, पण आता मात्र तुला मी एकच सल्ला देऊ शकतो. तो म्हणजे दीक्षाला तुझ्या मनातल्या फिलिंग्स सांगून टाक. हे बघ, तिच्या डोक्यात काय फिरतंय हे कुणालाच माहीत नाही आहे. उद्या तिचा डिसिजन काय असणार आहे हेही आपण जज करू शकत नाही आहोत. पण तुझं असं कुडत राहणं मला सहन होत नाही आहे. तिच्यासमोर व्यक्त हो दक्ष. भले तिचा निर्णय काहीही असो, पण निदान तुझ्या मनात रिग्रेट्स तरी राहणार नाहीत. कार्तिक त्याला धीर देत म्हणाला. आय गेस यू आर राईट कार्तिक. मला लवकरात लवकर दीक्षाशी बोलायला हवंय. दक्षने एक खोल श्वास घेतला. ग्रेट, ऑल द बेस्ट. कार्तिकने डोळे मिचकावले आणि दक्ष त्याही परिस्थितीत हसला. लंच टाईम झाला तशी दीक्षा ऑफिसमधून बाहेर पडली. तिच्या डोक्यात बरेचसे विचार फिरत होते. दर्शन बोलायचंय म्हणाला म्हणजे नक्कीच तो तिला परत यायला सांगणार याची तिला खात्री होती. परत तिच्या मनात गोंधळ माजला होता. तिचं मन अजूनही कुठल्याच निर्णयावर आलं नव्हतं. ती रेस्टॉरंटमध्ये पोहोचली तेव्हा दर्शन ऑलरेडी तिची वाट पाहत बसला होता. दीक्षा कशी आहेस? दर्शनने विचारलं. ठीक आहे दादा. दीक्षा हलकं हसली. आधी ऑर्डर देऊया आणि मग बोलूया, दर्शन म्हणला आणि त्याने वेटरला बोलावून ऑर्डर प्लेस केली. बोल दादा, काय बोलायचं होतं तुला? दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली. दीक्षा, तुमच्या लग्नाविषयी दक्षने सगळ्यांना घरी खरं काय ते सांगितलंय. सो आता मला रादर आम्हा सगळ्यांनाच असं वाटतंय की तू दक्षला डिवोर्स द्यावास आणि आपल्या घरी परत यावंस. दर्शन क्लिअर कट बोलून मोकळा झाला. दादा, एवढं सोपं वाटतंय तुला हे सगळं? दीक्षाने विचारलं. त्यात अवघड ते काय आहे दीक्षा? तुलाही माहिती आहे त्या मुलाने तुला फसवलंय. मग या जबरदस्तीच्या नात्यात कशाला गुरफटायचं तुला? त्याच्या फॅमिलीचा वगैरे विचार करायची गरज नाही आहे. त्यांच्या मुलाच्या कर्माची शिक्षा तू कशाला भोगायचीच? ते पाहून घेतील काय ते? दर्शन कोरडेपणाने म्हणाला. दादा, मला मान्य आहे दक्षने जे काही केलं ते चुकीचं होतं, पण त्यात त्याच्या फॅमिलीची काय चूक? आई, दिव्या, काका काकी, कार्तिक, दिनेश दादा, निवेदिता वहिनी, तुला कल्पनाही नाही आहे त्यांनी किती जीव लावलाय मला. जेव्हा माझ्या आपल्या माणसांनी माझ्यावर अविश्वास दाखवला ना, तेव्हा या सगळ्यांनी मला आपलंसं केलंय. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.